लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकमधून एक संतापजनक प्रकार समोर आलाय। जुन्या नाशिकमधील अमरधाम रोडवर एका खासगी रुग्णवाहिकेचा चालक भर रस्त्यात रुग्णवाहिका उभी करून चक्क देशी दारू पिताना आढळलाय। या बेजबाबदार चालकाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नाशिककरांमधून तीव्र संताप व्यक्त केला जातोय। मिळालेल्या माहितीनुसार अमरधाम रोड परिसरात एका खासगी रुग्णवाहिकेच्या चालकाने आपले वाहन रस्त्याच्या कडेला उभे केले। त्यानंतर तो जवळच असलेला एका देशी दारूच्या दुकानात गेला आणि तिथे दारू पिऊन पुन्हा रुग्णवाहिकेच्या स्टेअरिंगवर बसला। जीवन वाचवण्यासाठी देवदूतासारखी धावणारी रुग्णवाहिका अशा मद्यधुंद चालकाच्या हातात असल्याने मोठी दुर्घटना घडण्याची भीती निर्माण झाली होती। स्थानिक नागरिकांनी हा संपूर्ण प्रकार आपल्या कॅमेऱ्यात कैद केला असून दारू पिऊन रुग्णवाहिका चालवणे हा केवळ वाहतूक नियमांचा भंग नसून रुग्णांच्या आणि इतर पादचाऱ्यांच्या जीवाशी मोठा खेळ आहे। या घटनेमुळे खासगी रुग्णवाहिका सेवांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून अशा मद्यधुंद चालकावर पोलीस प्रशासन कठोर कारवाई करणार का असा संतप्त सवाल नागरिकांनी यावेळी व्यक्त केलाय। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक महानगरपालिकेद्वारे एक विशेष सूचना, कर भरा, सहकार्य करा। नाशिक महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व मालमत्ता धारक व नळ कनेक्शन धारकांना अंतिम नोटीस सूचना देण्यात आली आहे। थकबाकीदारांची चलत व स्थावर मालमत्ता जप्ती करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे। तसेच थकबाकीदार नळ कनेक्शन धारकांचा पाणी पुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू केली आहे। सदरची कटू कारवाई टाळण्याकरिता त्वरित मालमत्ता कर आणि पाणीपट्टी कर भरणा करून महानगरपालिकेस सहकार्य करावे। शनिवारी व रविवारी भरणा कार्यालय सुरू राहतील। हा संदेश जनहितार्थ जारी।